बोला काम तुला येतून जिंकेल ती. कटकीला बाकफुटला जात असताना बॉल चाललाय सरळ बाउंड्रीला इच्छा दिशेनं पायाने अडवण्याचा प्रयत्न अक्षरशः बॉल सी मारेशीच्या बाहेर चौका. थँक्यू. फोन कर नानकर व्हायला ते जेवण येतात 2 वाजता येतात बोलते तो तयार एक दिसते मला कोणतरी षटकातील पुढचा बॉल गण्या तो तेव्हा तयार नानकर तयार वाटते दाराकीचा प्रयत्न केला नाही. जिंकलं मग साविंद्रा सरस आणि सखाराम अशी सलामीची जोडी. संतोष सही षटक. षटकातील पुढचा बॉल फ्रंटपुढा जाऊन असताना टापिंग स्ट्रोक पाहिला. हासेब आपण बॉक्स टाईपला टापिंग फटका पाहतोय. एकच धाव एका धावाला खेळायला सुरुवात केली आहे सखारामनं आणि संघ जाऊन पोहोचला स्कोरबोर्ड वरती. धावा 8 या आकड्यावरती. 8 धावा स्कोरबोर्ड वरती. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संतोषला आपण मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच दिला. चांगलं बॉलिंग बॅटिंग अटॅक आहे त्याच्याकडे. बॉल खूप चांगला होता. कोरून काढला या बॉलला. लॉंग ऑनला वेगानं आल्यात. 1 धाव केली आहे. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावा फलकावरती स्कोर बोर्डवरती तुम्ही पाहताय डबल विजिटमध्ये या 10 धावा स्कोर बोर्डवरती. चांगली स्पर्धा तुम्ही पाहता. भिवंडी ग्रामीण 40+ आयोजित चाचणी क्रिकेट स्पर्धा अध्यक्ष चषक 2024 31 आता सुरुवात झाली आहे कालपासून. त्याच्यानंतर तुम्ही टुर्नामेंट देखील पाहणार आहात. झेलची शक्यता पकडला झेल. विकेटचं पतन. पहिला गडी बाद आणि लागणारा मातोश्री साविंद्राला पहिला धक्का. मध्ये बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती राम आलाय आणि पहिलं षटक संपलं जात आहे. पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला. बॉलर नेम बघा 12वा खेळाडू तुमचा शिवनेरी. आपने लक्षात घ्या 12वा प्रतिनिधी तुमचा मात्र शरद आलाय. हॅलो दादा भाऊ पाटील फक्त शुभेच्छा पंच म्हणून एक नंबर माधू ठाकरेला काही बोलू नको त्याला देऊच नको फक्त भाऊ पाटील उत्कृष्ट त्याला फक्त शुभेच्छा द्या. शरद केणे हे षटक तुम्ही दुसरं पाहता. पहिल्याच बॉलवरती झेलची शक्यता. झेल पर्यंत पोहोचले. शेवटला जमीनला दान तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळाल्या 2. जय हनुमान गोवे आणि शेलुमाता वल सज्ज राहायचा आहे. इनिंग ब्रेकनंतर आम्ही टॉस करू. जय हनुमान गोवे आणि त्याच्यानंतर आपण टॉस करणार. शेलुमाता वल नोमॅन स्लाइस मध्ये तुम्ही हा बॉल पाहिला
तिसरीचा प्रयत्न इथे मात्र चालू होता. 2च धावेवरती समाधान. 2 स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती तुम्ही धावा पाहताय 14 या आकड्यावरती. कव्हरला बॉल आलाय. एक केली दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जातीय. हॅलो हॅलो 16 धावा धावपलकावरती. 16 धावा धावपलकावरती. फ्रंटफुटला येऊन पुन्हा एकदा बॉल तुम्ही पाहता. आणि या देखील धावा इथे मात्र एक धाव घेत असताना इथे रनआउटच्या स्वरूपात बाद. डीजे डीजे दिलीप आला बॅटिंग करण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती. रामला तुम्ही स्ट्राईकला पाहता. षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. या षटकातील पुढचा बॉल फटका इथे चांगला. झेलची शक्यता आणि झेल झाला असता पुढे गेले धावत थांबले का आणि हा बॉल अवाख्याच्या बाहेर चौकार. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल लोअर फुल टॉस. बॉल सजवलाय चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वेगाला फिल्डर आला तोपर्यंत केल्या जात आहेत धावा पूर्ण. 2 तिसरीचा प्रयत्न नसणारे 2 धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं जात आहे. ते इथे मात्र 23 धावा धावपलकावरती. हॅलो हॅलो 11.50च्या सरासरीनं धावा स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहता 23 या आकड्यावरती. 23 धावा स्कोरबोर्डवरती. रिंग स्टॉली तुम्ही मैदानामध्ये जाताना पहिली पाणी जल है तू कल है असं देखील म्हटलं जातं. धावा धावपलकावरती 23. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती खंडू आला. जेव्हा नाणेफेकी करण्यासाठी आले तेव्हा सांगितलं आम्ही 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि आता 2 ओव्हरमध्ये 23 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकातील पहिलाच बॉल खोदून काढला. या बॉलला सरळ चला लॉंग ऑन. 1 केली पूर्ण. 1 पेक्षा जास्त तुम्हाला काहीच भेटणार नाही. 1 धावेच्या बरोबरीनं
धावात पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहता 24 विट आउट फॉर 2 विकेट टीम मातोश्री सावित्रा संघाच्या. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. खंडू बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय रामला जरा चौकारनं अकाउंट खुलं घेतं. तो राम आता कशा प्रकारे खेळत. फटका चांगला बॉल चाललाय सरळ एक्स्ट्रा कव्हरला वेगानं वेगानं चालला पाय अडकवण्याचा प्रयत्न त्यांना बीट करून बॉल सीम आलेशीच्या पलीकडं 4. चौकारानं स्कोर पुढे चालला 28 वरती तुम्ही पाहता. आधीच बाहेर निघाले होते विकेट किपरला बीट करून लॉंग स्टॉपला नाही येणारा लक फॅक्टर ऑन करणार हा चौकार 4. बाटला चेंडू जरूर लागला. झेल होता झेल सुटला आणि असं म्हटलं जातं हा लक नशीब बलवंत होते. 32 धावा धावपलकावरती. फुल टॉस होता. लाईन खराब वाईड बॉलचा इशारा. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 33 वरती. उडवला बॉल झेलची शक्यता. इथे मात्र पुन्हा एकदा फिल्डरला वेट करून बॉल चाला बॉल लाईनच्या दिशेला बॅकअप चांगला आहे आणि तोपर्यंत या धावा पूर्ण केल्या जातील. त्या तुम्ही पाहताय 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 36 तुम्ही पाहताय. फडका बागफुटला जाऊन स्पंज करा बॉल एक्स्ट्रा कव्हरला चाललाय दन 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 करत सीमा पार आलाय चौकार 4. डीजे षटकातील पुढचा बॉल ऑल ऑन दी कार्पेट. एक केली पूर्ण दुसरीचा प्रयत्न चाललाय. दुसरी होईल का आणि झाली आहे दुसरी पूर्ण. बेचाळीस धावा धावपलकावरती. बेचाळीस धावा 3 षटकांचा खेळ संपला. डिथे 3 षटकांचा खेळ संपला. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता
42 या आकड्यावरती रिंग स्टॉली मैदानामध्ये पाणी तुम्ही पाहताय. पाण्याचं खूप महत्व आहे. जर तुम्ही संगीत पाहिला 16 मिनिटं घेतल्यात 3 षटकांसाठी. अजून काय? पप्पू का महेंद्र आलाय. पप्पू कसं बदल तो पण पप्पू डायरेक्ट टीम बात करतील. हनाबाईच्या षटकाला तुम्ही पाहताय सुरुवात झाली आहे. धावा धावपलकावरती हा तुम्ही चेंडू पाहता. डॉट बॉल आला. थांबलेत बॅकफुटला. इथे झेल झाला असा धावले असते तर. आणि तोपर्यंत एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 43 या आकड्यावरती शेवटचं हाणामारीचं षटक स्लोगोरचं षटक. या षटकामध्ये किती धावा येतील, टार्गेट कितीचं लागेल. शिवनेरी आमने समोर. बॅटिंग चांगली, वेळ कमी घ्या. बॅटिंग करणारी टीम लक्षात घ्या. टाइम इज मनी. टाइम खूप महत्वाचा. वेळ कोणासाठी थांबत नसतं. डीजे ऑपरेटरचं देखील आपण स्वागत करू. हा देखील लय मध्ये आलाय. फुल टॉस फ्रंट पुढला जाऊन उचलला. मिस टायमिंग आहे. जेल पकडला आणि विकेटचं पतन. ओळखतोय फलंदाज बाद. छोटू कला आहे. युवा नेतृत्व युवा हवा आहे. कला त्यांच्याकडे. डीजे ऑपरेटर देखील आहेत. धावा पलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 43. 3 बॉलचा खेळ शिल्लक. या पहिल्या इनिंग मधला षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. शफल झालेत. किती शफल झाले होते बघा. पूर्णपणे स्पीड जवळ सोडला त्याने. फटका लगवायचा होता ऑन साइडला. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये आणि आला हा डॉट बॉल. 43 वरती 3 षटकांमध्ये जर अल्पेशजी गायकवाड विचार केला तर 42 धावा होत्या आणि आतापर्यंत फक्त 2 धावा आल्यात. हा देखील इथे मात्र अपील हलकीशी पाहायला भेटली. इथे काय झालंय, चुकी झाली आहे फिल्डर कडनं आणि तोपर्यंत या बॉलवरती तिसरी धाव होईल का. आणि तिसरी धाव पूर्ण 4थी धाव आणि 3 धावा पूर्ण झाल्या. 4थी धाव घेत असताना फलंदाज बाद. थँक्यू डीजे. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला. झेलची शक्यता. फिल्डर आहे तिकडे पकडलाय झेल आणि अशा रीतीनं इथे तुम्ही पाहताय पहिल्या इनिंगचा खेळ संपला गेला. धाव पलकावरती 46. 47 लक्ष. बघा तुम्हाला मी कॉल दिला होता शेलूमाता वर्ल्ड टीमचा कॅप्टन आणि जय हनुमान गोवे. लगेचच टॉस करूयात आपण. गोवे टीमचा कॅप्टन
दुसरी बाजू भिवंडी ग्रामीण 40+ तुम्हाला कॉल करायचा अध्यक्ष चषक आणि भिवंडी ग्रामीण जगदीजी म्हात्रे आणि दिलीप जे आमच्या सोबत आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करतोय. अध्यक्ष कॉल वर्ल्ड टीमच्या कॅप्टननं आला आहे भिवंडी ग्रामीण. जेव्हा जेव्हा टॉस येतो ना तेव्हा तेव्हा भिवंडी ग्रामीणच येतोय असं देखील झाला. चला ना जय हनुमान गोवे टीमच्या कॅप्टनला विनंती, तर तुम्ही टॉस जिंकला, एक मॅच तुम्ही विजय प्रस्थापित झाला. शेलूमाता वर्ल्ड देखील एक मॅच जिंकली आहे, तुम्ही आता नाणेफेकी जिंकली आहे. मॅच महत्वाची आहे, करो किंवा मरोची, डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय समोर शेलूमाता वर्ल्ड संघ खूप चांगले अष्टपैलू फलंदाज गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40+ अंडर. 40+च्या आतमध्ये नक्कीच ठेवाल. असे कोणते गोलंदाज आहेत की कमीत कमी धावा देतील? आमच्याकडे दिलीप आहे, उल्हास आहे, नवीन खेळाडू आहेत आणखीन. सकाळी सत्रामध्ये एक मॅच विजयी झाला, आता मात्र दुपार आहे. थोडी तुम्ही पाहता कशा पद्धतीने रणनीती आहे, समोर वर्ल्ड संघ आहे, आणि काय म्हणाल आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे, रणनीती आम्ही ग्राउंडवरती करू. खूप शुभेच्छा. हे होते तुम्ही पाहता जय हनुमान गोवे टीमचे कॅप्टन हाडलग इंद्रपाल दादा. तुम्ही नाणेफेकी हारली आहे, जर तुम्ही नाणेफेकी जिंकली असती तुम्ही डिसिजन काय घेतलं असता? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता तुमच्या मनाच्या विरुद्ध तुम्हाला बॅटिंग करायची आहे. पहिलीच मॅच होती या हंगामाची, चांगली बॅटिंग केली. गेल्या वर्षी कुठेतरी काही कारणास्तव बीट झाला, या वर्षी सुरुवात दमदार होती, पहिल्या चौकारनं केली. आता बॅटिंग करत असताना सुरुवात कशा रीतीने असताय तुमच्या टीमची? दमदारच करणार आहे, म्हणजे असं काही नाही, पण त्या चुकीच्या मूल्य रनआउट झालो. आता जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करणार. आणि काय म्हणशील खेळताना कसं वाटतं? आणि या चाचणी स्पर्धेला जेव्हा जेव्हा तुमच्या चाचण्या स्पर्धा होत्या तेव्हा तुमच्या खऱ्या अर्थानं 40+च्या हंगामाला सुरुवात होती, आणि आता काय म्हणशील स्पर्धेनुसार आज पिंपलाच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये तुम्ही खेळताय? मैदान असं चांगलं आहे ना, इथं स्पर्धा ठेवली त्यामुळे चांगली गोष्ट आहे. असं काही नाही, मैदान चारही बाजूने एकदम व्यवस्थित फील्ड आहे, ते व्यवस्थित आहे. येऊ दे शेलूमाता वर्ल्ड टीमचे कॅप्टन, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्समध्ये कॉल आला, जय हनुमान गोवेने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय बॅटिंग करणार आहेत टीम तुम्ही पाहताय ती शेलूमाता वर्ल्ड. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज घोरसीचा मनोज ठाकरे यांना मायक्रोफोनवरती. थँक्यू सो मच. थँक्यू सौरभ. आपण पाहत आहात भिवंडी ग्रामीण 40+ आयोजित अध्यक्ष चषक चाचणी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये चालू असलेला सामना शिवनेरी आमने वर्सेस मातोश्री चाविंद्रा. ही मॅच अतिशय चांगली पाहायला मिळते, कारण आपण पाहतोय की पहिल्या सत्रामध्ये 46 धावा जमून 47 धावांचं टार्गेट ठेवलं होतं, तर ते पूर्ण करण्यासाठी शिवनेरी आमने कितपत प्रयत्न करतील हे पाहण्यासारखं राहील. चला घाई करा, 15 मिनिटाच्या आत तुम्हाला 3 षटक पूर्ण करायचे, त्याची नोंद घ्यायची. खास करून मातोश्री चाविंद्रा या संघाला विनंती आहे. सलामीची जोरी मैदानाच्या आतमध्ये खंडू आणि गुरुनाथ. आणि आपण जर पाहिले तर गोलंदाज सुद्धा आपण पाहतोय गुरुनाथ. गुरु या नावाने फेमस असलेला व्यक्तिमत्व चाविंद्रा विभागामध्ये. पाहूया आज या ठिकाणी कशा प्रकारे काम केलं जाईल. चला सुरुवात करा सामन्याला. टायमिंग इथनं सेट केलेला आहे. खास करून चाविंद्रा संघास विनंती आहे की आपण 15 मिनिटाच्या आत आपलं 3 षटक इथं संपन्न करायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत, अन्यथा तुम्हाला पॅनलाइजचा सामना करावा लागेल. 47 धावांचं आव्हान आहे. फर्स्ट बॉल. यावेळेस पहिल्याच चेंडूवरती प्रहार केलेला आहे. फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षकाच्या खाली काय घडतं पाहूया. वड कॅच आणि मोठा झटका मी तर म्हणेन शिवनेरी आमने संघास. एक चांगली सुरुवात करून देतोय गुरु आपल्या ओव्हरमधून.
कारण आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता हासिल केली गेली आहे. 47 धावांचं लक्ष्य आहे आणि अशी गोलंदाजी होणं खास करून मातोश्री चामिंद्रा या संघास गरजेची होती. इथं मात्र पलटवार करायला लागेल. नवीन फलंदाज विष्णू येतोय, याच्याकडे मोठे फटके खेळण्याची ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, परंतु इथं पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. कारण एकही धाव न करता मात्र खंडू तंबूच्या आसऱ्याला गेलेला आहे. चाविंद्रा संघ टायमिंग सेट केलेला आहे. पॅनलाइजचा सामना करावा लागेल, लक्ष द्या. चला सुरुवात करा. निश्चितच आपण पाहतोय एक चेंडू संपन्न झाल्याने 2 मिनिटं कंप्लीट झाली आहेत. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी, मिस टाइम फटका आहे. बॅचवरील कडा पाहूया काय घडतंय आणि अजून एक चांगला झेल इथं पकडला गेला आहे. बॅक टू बॅक मोठा झटका, मोठा हद्रा शिवनेरी आमने संघास पाहायला मिळतंय. विष्णू ही बाद होते 0च्या धावसंख्येवरती. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतंय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू सीमा पार, दणदणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने आता मात्र अकाउंट ओपन होतंय. निश्चित चेंडू काही खराब नव्हता, परंतु त्याच्यासाठी जो खेळ केला तो उत्तम आपल्याला पाहायला मिळाला सूर्यकांत यांच्या बॅटमधून. कारण दबाव जरूर होता, 2 फलंदाज अर्ली ब्रेक तो मिळून गेले होते आणि त्याच्यानंतर जे हॅट्रिक आहे तिला वाचवायचे होते. दडपण असतंय आणि त्या दडपणात मात्र उत्तम खेळ. यावेळेस अजून एक गॅपमध्ये चेंडू ढकलला गेला आहे का, परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम उत्तम दर्जाचं क्वालिटीचं पाहायला मिळालं. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धाब्याने धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचते. 47 धावांचं लक्ष आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये थोडी कुठेतरी दमछक झालेली पाहायला मिळते शिवनेरी आमने संघाची. कारण 2 स्फोटक फलंदाज अर्थात खंडू पाटील आणि विष्णू पाटील हे एकही धाव न करता सस्त्यामध्ये बाद होताना पाहायला मिळत आहेत. सर्व दारोमदार आता इथं मात्र गुरुनाथ आणि सूर्यकांत यांच्यावरती आहे. पुढील चेंडू यावेळेस पाहू शकता आपण एकच धाव घेतली जाते. शॉर्ट फायलिंगच्या रिझनमध्ये चेंडूला कलेक्ट केलेला आहे. थोडासा जरी वाईट गेला असता तर चेंडू सीमापार झाला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला मुळीच जागा नाही आहे. अनिश्चिततेने भरलेला खेळ नेहमीच आपण पाहतोय. जीवन आणि क्रिकेट या दोघांचा समन्वय नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय या क्रिकेटच्या माध्यमातून. या पुढील चेंडू गुरुनाथ टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस शॉर्ट टर्मच्या रिझल्टमध्ये चेंडूला कलेक्ट केलेला आहे. इथेही एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धाब्याने धावसंख्या आपण पाहू शकता. एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय बिकट अवस्था आपल्याला पाहायला मिळते. संतांनी खराब सुरुवात मी तर म्हणेन शिवनेरी आमने संघाची पाहायला मिळते. आपण जर पाहायला गेलं 12-13च्या सरासरीने धावा फलकावरती जमा करायच्या होत्या, परंतु त्या काही इथं जमा करता आल्या नाहीत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा फलकावरती लागल्या गेल्या. इथनं मात्र विजयाचं समीकरण जर पाहायला गेलं तर 40 धावा अजूनही
शिल्लक आहेत आणि 18 बॉलांचा खेळ बाकी आहे. म्हणजे आता मात्र जे टार्गेट आहे ते 13-14 आपल्याला पाहायला मिळते. सकाराम पाटील उत्तम खेळाडू. पाहूया लोंगापच्या रिजनमध्ये फिल्डिंग प्लेसला आहे. गोलंदाज टर्न होत आहे. या वेळेस मात्र चेंडू सरळ निघून गेला कारण बॅकफूटवर उभे होते आणि गोलंदाजाने अतिशय हुशारी दाखवली आणि ऑफस्टमवर चेंडू ठेवला. पाठलाग करण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु आवाक्या बाहेर निर्धावचे होते. सांगता सरस याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होतोय. लॉंगऑफच्या रिजनमध्ये चेंडू जातोय. सकाराम पाटील त्या ठिकाणी आहे. गडबड होते. रनअपमध्ये एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धाव्याने धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 धावा. अतिशय संत खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं शिवनेरी आमने संघाकडून कारण ज्या नावाने ओळखला जातो तो खेळ इथं मात्र या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. पहिली मॅच खूप चांगली पाहायला मिळाली. इथं मात्र आपण पाहू शकता चांगला चेंडू आपल्याला म्हणता येईल. सरससुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. मातोश्री चाविंद्रा संघामध्ये मागच्या हंगामामध्ये खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यांच्या जोरावरती कित्येक सामने विजय संपादन करताना पाहायला मिळाले. यावेळेस लॉंगऑफच्या रिझनमध्ये येतोय सकाराम पाटील त्या ठिकाणी आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि इथं मात्र अशा रीतीने चांगला थ्रो आणि फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. नवीन फलंदाज सरस येतोय मैदानाच्या आतमध्ये. शरद येतोय. धावसंख्या आपण जर पाहिली तर खूप कमी आहे. अजूनही सिंगल डिव्हिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. 47 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र पूर्णपणे कमर कसून चाविंद्रा संघ हवी झालेला आहे शिवनेरी आमने संघासमोर. पुन्हा एकदा पाहूया खेळायला होते सुरुवात. आपण पाहिलं तर शिवनेरी आमने संघाने एक चांगली गोलंदाजी करत असताना गावदेवी नानकर या संघाला 29 धावा पर्यंत थांबवलं होतं आणि तो सामना सहज जिंकला होता. इथं मात्र काटेकी टक्कर एक स्फोटक संघ मांडला जातोय चाविंद्रा संघ. त्या संघासमोर गोलंदाजी करत असताना 47 धावांचं आव्हान आपल्या समोर ठेवण्यात आलं आणि ते पूर्तता करत असताना मला तरी वाटतं खूप खराब फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस क्या बात आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो जरूर केलेला आहे परंतु रनिंग खूप चांगली. 2 धावा कंप्लीट होतील यात मात्र काही शंका नाही आहे. आता मात्र कुठेतरी डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड पोहोचते. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. 47 धावांचं लक्ष पाहता कुठेतरी कमी धावसंख्या धावफलकावरती. यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्या बात आहे. सुदाम पाटील यांच्या माध्यमातून चांगला थ्रो आणि अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. तर चला घाई करायचा आहे. स्पीडअप करायचा आहे. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 12 धावा ज्या प्रति षटकामध्ये जमा करायच्या होत्या त्या 2 षटकांमध्ये जमा केलेल्या. आता मात्र विजयाचं समीकरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. 35 धावा 12 चेंडूंमध्ये करायचे आहेत आणि नवीन फलंदाज इथं स्वतः
एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या पण जर पाहिली तर 13 या अंकावरती जाऊन पोहोचते. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील तेव्हा कुठेतरी मॅचमध्ये वापस येऊ शकता. अजूनही संधी आहे, सामना गमावलेला नाही आहे, परंतु सामन्यामध्ये बनून राहण्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळणे गरजेचं आहे. सुदाम पाटील यावेळेस क्या बात आहे, खूप चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. निश्चित असे फटके ज्यावेळेस लागतात त्यावेळेस फलंदाजाचा आत्मविश्वास वाढला जातोय, परंतु इथं एकेरी दुहेरी धावसंख्येचा मुळीच काम नाही आहे. इथं मात्र षटकार आणि चौकारांची आवश्यकता आहे. सकाराम पाटील ही तेच दर्शवत आहेत. धावसंख्या अजून विजयाचं समीकरण पाहता 33 धावांची गरज आहे. यावेळेस उडवला आहे, पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव घेतलेली आहे आणि एकच धावावरती समाधान. अजूनही विजयाचं समीकरण जे आहे ते 32 धावांचं शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 32 धावा विजयासाठी हव्या आहेत. ती हालचाल, ती बॅटिंग, ती फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दिसत नाहीये. या इथे आपण पाहू शकता फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. खेळाला होते पुन्हा एकदा सुरुवात. धावसंख्या जर पाहिली तर धावपालिकावरती 15 फक्त पाहायला मिळते. यावेळेस हवेमध्ये आहे, बरं नोमॅन्स लाईन मध्ये पडेल यात मात्र शंका नाही आहे. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु ते तरार चेंडू आपल्याला पाहायला मिळते. निर्धावचे इथे होते सांगता. आपला संघ मी तिथं ना कशा विषय एक जुना बोल हात फिरवा लागेल तो वापस तिथे. यावेळेस आपण पाहू शकता ऑन साईडला चेंडू जातोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एकेरी दुहेरी धावसंख्येने आपण पाहू शकता काही काम बनत नाहीये, परंतु फटकाही लागत नाही. या प्रयत्न चालू आहे, परंतु गोलंदाजी खूप आपल्यातून आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते राम पाटील यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहू शकता यावेळेस पुन्हा एकदा तोच प्रयत्न पुढे सरसावून मारण्याचा, परंतु बॅटची कडा फलंदाज होते बाद कटआउटच्या स्वरूपात.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील येतोय. आपण पाहतोय एकामागून एक गडी बाद होत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. एकाहून एक गोलंदाज खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस बॅटची वरील काढा पाहूया. चेंडू हवेमध्ये आहे. नव्या स्लॅन्डमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. इथं मात्र मित्र म्हणेन एका प्रकारे औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. तो प्रयास, तो क्रिकेट इथं मात्र शिवनेरी आमने संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला नाही. या मॅचमध्ये ज्या नावाने ओळखला जातो तो संघ आज लयमध्ये दिसत नाही आहे या ठिकाणी. कदाचित प्रॅक्टिसचा अभाव असावा, त्या कारणास्तव हे चित्र इथं मैदानामध्ये दिसतात. त्या अगेन्स्ट चाविंद्र संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. यावेळेस अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार, बऱ्याच कालानंतर येतोय मोठा फटका. षटकार, 6 धावा. या 6 धाब्याने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर आता मात्र पाहायला मिळते आपल्याला 24 धावा धावफलकावरती. अजून आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि भरपूर धावा बाकी आहेत. किती बॉल बाकी आहेत? खरे एकच बॉल बाकी आहे. निश्चितच चेक केलं जात आहे. एकच चेंडू बाकी आहे. यावेळेस आपण पाहू शकता अशा रीतीने आपण पाहू शकता चांगला विजय संपादन केला जातोय मातोश्री चाविंद्राय संघाच्या माध्यमातून. हार्ड लक टफ लक शिवनेरी आमने संघ. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे नेक्स्ट टीम. यानंतर आपण जय हनुमान गोवे वर्सेस शलुमाता वल ही एक बिग फाईट पाहणार आहोत. या सामन्याचं धावतं विवरण सांगण्यासाठी येथील सकाळपासून माझ्या समवेत ज्याने साथ दिली ते म्हणजे सौरव यांच्या आवाजाने. हॅलो 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 हॅलो. या रामला देऊयात आपण मॅन ऑफ द मॅच. या राम. आणि आमनी टीम तुम्ही देखील कुठे जाऊ नका. या राम पाटील मॅन ऑफ द मॅच रामला आपण देणार आहोत.
या दिनेजी पाटील पिंपलघर या आमच्या स्टेजवरती तुमचं देखील स्वागत. या राम पाटीलला देऊयात मॅन ऑफ द मॅचचा आकर्षण ट्रॉफी. दीपकजी मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देतो मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा पुरस्कार. खूप शुभेच्छा. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. गोवे संघ फिल्डिंग लावून घ्या.